नमस्कार, कसे आहात मित्रांनो तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत आहे। तर आज देखील एक नवीन माहिती असलेला व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे। तुम्ही ही माहिती सोशल मीडियावर तसेच टीव्हीवर बातम्यांमध्ये पाहिलीच असेल। तर ही बातमी कोणती ती मी ह्या व्हिडिओतनं तुम्हाला सांगणार आहे। एक भीषण दुर्घटना घडली। गेटवे ऑफ इंडिया जवळ एलिफंटा केव्स कडे जाणाऱ्या एका फेरी बोटचा अपघात झाला। या अपघातात सध्याच्या माहितीप्रमाणे एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे। एका स्पीड बोटने या बोटीला दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडलेला आहे। या अपघातानंतर लगेचच बचाव कार्य सुरू करून बोटीतील इतरांना वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात आले आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। ही संपूर्ण घटना आहे तरी काय, कसा घडला हा अपघात, याची सर्व माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। ह्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। व्हिडिओ जास्त मोठा नाहीये, छोट्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला या घटनेची पूर्ण माहिती मिळणार आहे। माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया कडून नीलकमल नावाची फेरी बोट एलिफंटाकडे जात होती। या बोटीतून जवळपास 80 प्रवासी प्रवास करत होते। बोटीवरचे एकूण 5 क्रू मेंबर्स धरून एकूण 85 लोक होते। काही अंतर पुढे म्हणजेच उरण कारंजा येथे ही बोट आली। त्याच वेळी समुद्रात एक स्पीड बोट ही आजूबाजूला फिरत होती। या बोटीत 8 ते 10 जण होते। अत्यंत वेगात ही स्पीड बोट नीलकमल बोटीच्या दिशेने धावून येत होती। त्यानंतर काही सेकंदातच या बोटीने या नीलकमल बोटीला टक्कर दिली। त्यानंतर बोटीच्या एका प्रवाशाने शूट केलेल्या व्हिडिओमध्ये हा प्रकार दिसून येत आहे। या धडकेमुळे नीलकमल बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाले। पाण्याचे प्रमाण वाढल्याने हळूहळू बोट बुडायला लागली। त्यामुळे बोटीतील प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला सांगितले। लोक घाबरले। बोट बुडाल्यानंतर काही लोक पाण्यात पोहत राहिले तर काही जण जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते। ही माहिती प्रशासनाला मिळताच नौदल, JNBT, कोस्ट गार्ड, स्थानिक मच्छीमारांच्या बोटीने बचाव कार्याला सुरुवात झाली। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 66 जणांना वाचवण्यात यश आले आहे अशी माहिती मिळाली। तर 7 ते 8 जण बेपत्ता असल्याची देखील माहिती देण्यात आली। हा अपघात कसा झाला ही माहिती प्रवासी देत असताना त्यातीलच प्रवासी असे म्हणाले की आम्ही 3:30 वाजता ही बोट पकडली। 10 किलोमीटर पुढे आल्यानंतर स्पीड बोटीने आमच्या बोटीला धडक दिली। त्यानंतर प्रवासी बोटीमध्ये पाणी येऊ लागले। त्यावेळी ड्रायव्हरने आम्हाला लाईफ जॅकेट घालण्यास सांगितले। स्पीड बोटीतील एकाचा पाय त्याच वेळी तुटला होता तर एकाचा जागीच मृत्यू झाला होता अशी माहिती प्रवाशांनी दिली। रेस्क्यू टीमने वेळेत कामगिरी पार पाडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। अपघात कसा झाला हे चौकशीतून समोर येईलच। एकंदरीत नौदलाची स्पीड बोट धडकल्याने हा अपघात झाल्याचे नीलकमल बोटीच्या मालकाचे आणि काही प्रवाशांचे प्रत्यक्षदर्शी म्हणणे आहे। तुमचे या अपघाताबाबत काय म्हणणे आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर हा अपघात जो झाला, जी नीलकमल बोट आहे ही प्रवासी बोट आहे। ही अशा बोटी गेटवे ऑफ इंडिया म्हणजेच मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणाहून एलिफंटा केव्स ज्या आहेत तर तिकडे जाण्यासाठी ह्या प्रवासी बोटी असतात। त्या बोटीत 80 प्रवासी एका वेळेस प्रवास करत असतात। तर तीच बोट जेव्हा गेटवे ऑफ इंडियावरनं एलिफंटा केव्स कडे जात होती तर काही अंतरावर म्हणजेच उरण कारंजा येथे पोहोचल्यावर आजूबाजूला जी फेरी मारणारी स्पीड बोट होती त्याने या प्रवासी बोटला टक्कर दिली आणि त्यामुळे हा अपघात झाला। तर अपघात झाला त्यावेळेस 66 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे। प्रशासनाने लगेच हालचाल केल्यामुळे 66 जणांचा जीव वाचलेला आहे। तसेच 13 जण जखमी आहेत। 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अजूनही जेव्हा मला ही माहिती कळली तोपर्यंत 7 ते 8 जण बेपत्ता होते। तर
ही अशी घडलेली अशा प्रकारे हा अपघात घडलेला आहे अशी माहिती मला मिळालेली आहे आणि तीच मी तुमच्या बरोबर शेअर केली। तर या अपघाताबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवर मी देत असते तुम्हाला लेटेस्ट अपडेट, लेटेस्ट न्यूज आणि महत्त्वाची बातमी। तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन कोणती तरी नवीन माहिती असलेला। तोपर्यंत बाय, नमस्कार आणि स्वतःची काळजी घ्या।